श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. दादाबुवांची कथा. श्री गणेशाय नमः. एके दिवशी सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना विचारले, महाराज, आपण स्वामी सुतांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करणार आहात? स्वामी म्हणाले, आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही मोरपाखरास अधिकारी म्हणून नेमू. ते ऐकून कोणालाही अर्थबोध झाला नाही. त्यानंतर कधी कधी ते मोरपाखरा मोरपाखरा असे मोठ्याने ओरडत असत, तर कधी स्वामी सुतांच्या आईस काकूबाईस उद्देशून म्हणत, तू आमची लपवलेली वीट आम्हाला परत दे. स्वामी सुतांचा धाकटा भाऊ अगदीच लहान होता. तो कोकणात राहत होता. तेथे त्याचे आरोग्य चांगले राहत नाही, म्हणून काकूबाईने त्याला अक्कलकोटाला आणले. स्वामींनी त्याची प्रकृती बघितली तेव्हा ते म्हणाले, याला 4 वेळा जेवायला घाल, बरे वाटेल. त्याप्रमाणे तिने केले असता दादाला आरोग्य प्राप्ती झाली. एके दिवशी श्रींनी दादाला सेवेकरांच्या सोबतच मुंबईला पाठवले व तेथील एका मठात व्यवस्था पाहणाऱ्या ब्रह्मचारी बुवांसाठी दादाला गोसावी करून मुंबईची गादी चालवावी. त्यास स्वामी सुतांचे कफनी, झोळी व निशाण द्यावे असा निरोप पाठवला. श्रींच्या आज्ञेनुसार बुवांनी दादाला कलाकलाने उपदेश केला, पण तो ऐकेच ना. मला या गोष्टी आवडत नाहीत असे म्हणू लागला. त्यामुळे बुवांचा नाईलाज झाला. त्यांनी दादाला अक्कलकोटाला परत पाठवले. अक्कलकोटी आल्यावर मंडळींनी त्यास स्वामींपाशी आणले. तेव्हा त्यांनी भुजंग सेवेकऱ्याला आपल्या पादुका दादाच्या मस्तकावर ठेवण्यास सांगितल्या. भुजंगाने तसे करताच दादा देहभान विसरला. त्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले आणि तो धन्य झाला. त्यावेळी दादाची ती वृत्ती पाहून काकूबाई दचकली. एकाला मारलेत, आता यालाही वेड लावायचे आहे काय, असे म्हणून आकांत करू लागली. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून श्रींनी दादाला कफनी झोळी देऊन गोसावी बनवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी दादाला भिक्षेसाठी पाठवले. तेव्हा काकूबाईने त्याचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. दादा स्वामी भजनी रंगला. पुढे मुंबईत जाऊन त्याने स्वामी सुतांच्या गादीवर बसून आपल्या भावाची संस्था चालवली. श्री स्वामी समर्थ. यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ.